औषध निरीक्षक भरती पेपरफुटीवरून युवक काँग्रेस आक्रमक झाली आहे। पुणे महापालिकेवर युवक काँग्रेसनं आंदोलन केलं। कुपोषण निर्मूलनासाठी प्रभावी उपाययोजना राबवण्याचे आदेश देण्यात आलेत। महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी निर्देश दिलेत। कुपोषण अधिक असलेल्या भागांसाठी विशेष कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना सुद्धा दिल्या गेल्यात। विक्रोळीमधील कन्नमवार नगरमधील एका इमारतीत माकड शिरलं। माकडानं घरातील फ्रीज उघडला आणि खाद्यपदार्थ खाल्ले। या प्रकारामुळे इमारतीमधील रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। नाशिक शहरातील खड्ड्यांच्या मुद्द्यावरून शिवसेना आक्रमक झाली। शिवसेना नगरसेवक कैलास मुदलियार यांनी बॅनर लावून या गोष्टीचा निषेध केलाय। नाशिकमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते आणि त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिली। जिल्ह्याला मुसळधार पाऊस आणि भूकंपाचा इतिहास आहे। नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावं असं आयुष प्रसाद म्हणाले। नाशिकमधील नगरसेवक खड्ड्यांच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले। राष्ट्रवादीच्या नगरसेविका हेमलता पाटील यांनी महापालिका प्रशासनाला आमरण उपोषणाचा इशारा दिलाय। IIT मुंबईच्या एका विद्यार्थ्यानं वसतिगृहाच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली। पवई परिसरातील वसतिगृहामध्ये ही घटना घडली। आत्महत्येचं कारण अजूनही अस्पष्ट आहे। मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं ऑरेंज गेट मरीन ड्राईव्ह दुहेरी बोगदा प्रकल्पातील भुयारीकरणाच्या कामाला वेग दिलाय। मावळा या टनेल बोरिंग मशीननं 7 महिन्यात 650 मीटर भुयारीकरण पूर्ण केलेलं आहे। शिक्षणाचं माहेरघर समजल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये बोगस मार्कशीट आणि डिग्री देणारा घोटाळा उघडकीस आलाय। विद्यापीठामधीलच काही कर्मचारी बोगस मार्कशीट आणि डिग्री विक्री करणारं रॅकेट चालवत असल्याची माहिती समोर आली आहे। सांगली जिल्हा वार्षिक योजना विकास कामांबाबत मंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक पार पडली। समग्र शिक्षा अंतर्गत शाळा दुरुस्तीची कामं बांधकाम विभागामार्फत करा, कामांची गुणवत्ता आणि पारदर्शकता यावर भर द्या अशा महत्त्वाच्या सूचना यावेळी दिल्या गेल्या। जागतिक व्याघ्र दिनाच्या पार्श्वभूमीवर जळगावमध्ये व्याघ्र संवर्धन तसंच जनजागृती रॅली काढण्यात आली। वन्यजीव संस्था आणि वनविभागाच्या संयुक्त विद्यमानं या व्याघ्र जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। नागपूरमध्ये खामला शाळा परिसरातील रस्त्याच्या अर्धवट कामामुळे शाळकरी मुलांची पावसात कोंडी झाली। पालिका आयुक्तांनी या संदर्भात चौकशीचे आदेश दिले। नीटच्या पुनर्परीक्षेच्या फिजिक्सचा पेपर सुद्धा फुटल्याचा दावा विद्यार्थ्यांकडून करण्यात आलाय। गुजरातमधील शुभम ठक्कर या विद्यार्थ्यानं CBI कडे मेलद्वारे तक्रार केली आहे।